तर आजच्या व्हिडिओमध्ये हे सिम्पलचं सम डिस्कस करूया. सम मध्ये काय दिलंय? साइड ऑफ अन आयसोसलेस राईट अँगल ट्रायंगल आहे. म्हणजे एक राईट अँगल ट्रायंगल आहे पण ते आयसोसलेस आहे. पहिल्यांदा आपण राईट अँगल ट्रायंगल घेऊया. राईट अँगल ट्रायंगल आहे म्हणजे एक अँगल 90 डिग्री आहे इकडे. ओके, या राईट अँगल ट्रायंगलला आपण म्हणतो आयसोसलेस. आयसोसलेस म्हणजे काय? आयसोसलेस ट्रायंगल आपल्याला माहित आहे, जिकडे दोन बाजू इक्वल असतात. ओके, आता राईट अँगल ट्रायंगल मध्ये कोणते दोन बाजू इक्वल असतात? हायपोटेन्यूज म्हटलं तर ते सगळ्यात मोठे साईड, म्हणजे बाकीचे दोन साईड जे आहेत ते याच्यापेक्षा छोटे आहेत. म्हणजे सगळ्यात मोठं एसी, म्हणजे हे तर इक्वल असणारच नाही. म्हणजे दोन इक्वल साईड कोणते असतात? ए बी आणि बी सी. हे लक्षात ठेवायचं नेहमी. आयसोसलेस राईट अँगल ट्रायंगल म्हटलं तर काय असणार? त्याचे जे परपेंडिक्युलर साईड्स असतात ते इक्वल असतात. ते आयसोसलेस राईट अँगल ट्रायंगल. ओके, आणि यांचं लेंथ काय दिले आपल्याला? एक्स. म्हणजे एबीचं लेंथ आहे एक्स आणि बीसीचं लेंथ आहे एक्स. फाईंड काय करायचंय आपल्याला? एसीचं लेंथ फाईंड करायचंय. ओके, फिगर दिला नव्हतं, आपण ड्रॉ केलाय. चला आपण गिवन लिहूया. म्हणजे गिवन मध्ये काय लिहिणार? इन ट्रायंगल एबीसी एक अँगल इकडे 90 डिग्री आहे. कोणते ते? अँगल बी. आणि पुढे काय दिलं आपल्याला? एबी आणि बीसी या दोन्ही बाजूचं लेंथ दिलंय एक्स. म्हणजे आपण काय लिहिणार इकडे? एबी इज इक्वल टू बीसी इज इक्वल टू एक्स. फाईंड काय करायचं आपल्याला? एसीचं लेंथ. म्हणजे आपण लिहिणार तिकडे टू फाईंड एसी. तुम्ही बोलणार ओके सोपं आहे, आता आपल्याला सॉल्व्ह करायचंय. कसं फाईंड करायचं, कसं सॉल्व्ह करायचं, चला बघूया. तर राईट अँगल ट्रायंगल आहे आणि त्याच्यामध्ये दोन बाजू दिलेत एक्स आणि एक्स. तिसरी जी बाजू आहे एसी ते आपल्याला फाईंड करायचं. म्हणजे आपण काय यूज करणार? तुम्ही सांगणार हो पायथागोरस थिअरम यूज करणार. तर पायथागोरस थिअरम यूज करण्यासाठी आपण स्टेप्स कसे लिहितो? पहिल्यांदा राईट अँगल ट्रायंगलचं नाव लिहायचं. म्हणजे काय लिहिणार? इन ट्रायंगल एबीसी. पण याच्याने राईट अँगल ट्रायंगल समजलं का? नाही, अँगल कोणतं 90 डिग्री ते लिहायचं. म्हणजे अँगल बी 90 डिग्री. आता हे राईट अँगल ट्रायंगल. तर या राईट अँगल ट्रायंगल मध्ये काय दिले आपल्याला माहिती आहे? पायथागोरस थिअरम म्हणजे हायपोटेन्यूज स्क्वेअर म्हणजे एसीचं स्क्वेअर इज इक्वल टू एबी स्क्वेअर प्लस बीसी स्क्वेअर. हे झालं पायथागोरस थिअरम. म्हणजे तिकडे रिझन लिहायचं. पायथागोरस थिअरम इम्पॉर्टंट आहे बरं का? ओके, आता एसीचं व्हॅल्यू आपल्याला माहित आहे, त्याला तसंच ठेवा लेफ्ट हँड साईडला. राईट हँड साईड मध्ये एबी आहे. एबीचं लेंथ आपल्याला माहित आहे किती आहे? एक्स. एक्स, व्हेरी गुड. तर एक्स लिहा तिकडे एक्स स्क्वेअर प्लस बीसीचं लेंथ किती आहे? एक्स. म्हणजे काय लिहिणार? एक्स स्क्वेअर. कुठून आलं ते? मधून. आता लेफ्ट हँड साईड तसंच राहणार. राईट हँड साईडला काय येणार आहे? एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर किती आलं? 2x स्क्वेअर. म्हणजे आपल्याला एसीचं लेंथ फाईंड करायचं ना. आता आपल्याकडे एसी स्क्वेअरचं लेंथ आहे. एसीचं लेंथ साठी काय करायचं? स्क्वेअर रूट घ्यायचं दोन्हीकडे. म्हणजे लेफ्ट हँड साईडला आलं एसी आणि राईट हँड साईडला काय येणार? रूट ऑफ 2x स्क्वेअर. रिझन काय लिहायचं? टेकिंग स्क्वेअर. आता राईट हँड साईडचा स्क्वेअर रूट घ्या. तर मला सांगा रूट ऑफ 2x स्क्वेअर आहे. म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 2 इंटू स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर. स्क्वेअर रूट ऑफ 2 काय? हेच राहणार आहे. स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर काय? एक्स स्क्वेअर म्हटलं तर एक्स इंटू एक्स आहे. स्क्वेअर रूटच्या आतमध्ये पेअर बनलंय एक्स इंटू एक्स. म्हणजे स्क्वेअर रूट काय येणार आहे? एक्स. ते स्क्वेअर रूटच्या बाहेर आलं म्हणजे काय आलं? रूट 2 इंटू एक्स. हे उत्तर. हे लिहिताना बरोबर लिहा. एक्सला रूटच्या आतमध्ये लिहू नका. रूट ते बाहेर आले म्हणजे हे आपल्याला काय येणार आहे? एसीचं लेंथ आहे रूट 2 इंटू एक्स. म्हणजे हायपोटेन्यूजचं लेंथ. म्हणजे फायनली काय लिहायचं? हायपोटेन्यूज इज रूट 2 इंटू एक्स युनिट्स. कारण इकडे सेंटीमीटर मीटर काहीच मेन्शन नाही केलंय. म्हणजे रूट 2 इंटू एक्स युनिट्स लिहायचं. सोपं होतं की नाही? एकदम सोपं आहे. तुम्हाला समजलं, आवडलं म्हणजे व्हिडिओला लाईक करा. आणि जर तुम्ही सिमिलॅरिटी चॅप्टर प्रिपेअर करताय 1.3 साठी इकडे क्लिक करा आणि 1.4 साठी इकडे क्लिक करा. मी भेटू तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत कीप लर्निंग, कीप स्माइलिंग अँड कीप शेअरिंग.